अहिल्यानगर येठेवाडी येथे अवैध वाळू वाहतुकीवर घारगाव पोलिसांची कारवाई, डंपरसह चालक ताब्यात। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घारगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत वाळूने भरलेला एक डंपर जप्त केला। या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता गोपनीय माहितीच्या आधारे येठेवाडी गावाजवळील खंदारमाळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला। रात्री सुमारे 10:30 वाजता पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा डंपर येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली। तपासणी दरम्यान डंपरमध्ये गौण खनिज आढळून आले। चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी डंपरसह वाळू जप्त केली। चालकाने आपले नाव सतीश राजाराम वाडगे, वर्ष 28, राहणार येठेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले। चौकशी दरम्यान त्याने ही वाळू मुळा नदीपात्रातून भरून आणण्यास ज्ञानेश्वर भाऊसाहेब लेंडे यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली। या प्रकरणी घारगाव पोलीस पुढील तपास करत असून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार कारवाई सुरू आहे।